नगराध्यक्ष देणारा जर तालुका कुठला होता तर तो धरणगाव होता नगरपालिकेमध्ये. पहिल्या वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये आमचा नगराध्यक्ष गमावला. म्हणजे जवळपास आजपर्यंत आम्ही नगरपालिकेमध्ये 1 वेळेस ज्ञानेश्वर महाजन सोडले तर एकही वेळेस आम्ही तिथे पराभूत झालो नाही. एक वेळेस तर असं झालं की जनरल इलेक्शन 36,000 मतं, 6,000 मुस्लिम आणि 30,000 हिंदू, त्यावेळेस सुद्धा आम्ही मुस्लिम नगराध्यक्ष जनरल म्हणून निवडून आणला होता. पण यावेळेस आम्ही हरलो तरी आमचे नगरसेवक मोठ्या संख्येने आहेत. नशिबाबादमध्ये सुद्धा आपण युतीमध्ये त्यांना जागा दिल्यामुळे नगरसेवक आपले मोठ्या संख्येने आहेत. युतीमधला त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला, इकडे आपला नगराध्यक्ष पडला. धरणगाव मार्केट कमिटी आपल्या ताब्यात आहे, पण जळगाव मार्केट कमिटी ही आपल्या ताब्यात नाही. जी सगळ्यात मोठी मार्केट कमिटी होती मागच्या काळात ती आपल्या ताब्यात होती, पण यावेळेस आपण त्या ठिकाणी पराभूत झालेलो आहे. म्हणजे ग्राउंडवर जे आहे ते या पद्धतीचं आहे. आपले पंचायत समितीचे धरणगावमध्ये 6 पंचायत समिती सदस्य, 6चे 6 शिवसेनेचे होते. जिल्हा परिषद 3 पैकी 2 आपल्या होत्या. तर जळगाव तालुक्यामध्ये आपल्या 8 पंचायत समिती सदस्य, 2 ठिकाणी आपली पंचायत समितीमध्ये सत्ता होती. पुढच्या काळामध्ये सुद्धा जरी मी जळगाव ग्रामीणचा आमदार असलो तरी जळगाव पालकमंत्री म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर सुद्धा आहे. जेव्हाही मला अण्णा आवाज देतात, जेव्हाही ती मला बोलवतात, तेव्हाही मी त्या मतदारसंघामध्ये 100% जाण्याचा प्रयत्न करतो. जेवढं जळगाव ग्रामीण मतदारसंघावर माझं प्रेम आहे तेवढं चोपड्यावर आहे. हे सगळे चोपडेकर सुद्धा मान्य करतील, कारण की नेहमी चोपड्याकरता मी उपलब्ध असतो. अंबरनाथकडे सुद्धा आता येण्याचा प्रयत्न नेहमी सुरू झालेला आहे, कारण की या विभागात मी जिल्हा प्रमुखच होतो. दादा पवार हा जो बोलत होता आता आपल्याकडे कुठे माझ्या पडीतलेच आहे. मी ज्या काळात शिवसैनिक होतो त्या काळात हे शिवसैनिक होते. लोक 5वी टर्म कितवी आहे? तिसरी टर्म आहे. बुधबापू आहे, पण ते आता आपल्याकडे नाही आहे. ते पण एक जुने कार्यकर्ते होते. शिंपी होता, नरेंद्र परदेशी होते, बरेच जुने लोक होते की जे इथे कंटिन्यू 4-5 जण आपले निवडून यायचे. गुलाब पण आपलाच होता, कुठून गेला आपल्यामधून? हा होता, बबल्या होता. कुठे बबलू? बाहेरगाव गेले. ही अशी सगळी जुनी टीम होती. त्या काळापासून मी मतदारसंघामध्ये यायचो आणि आज सुद्धा चांगलं मजबूत काम शिरीषदादांमुळे या मतदारसंघामध्ये बदल झालेला आहे. आणि आम्ही सगळेजण मिळून ज्यावेळेस माझी मदत लागेल त्यावेळेस आम्ही ते येत राहतो. अण्णांची मदत लागली तर अण्णांना लागून हा मतदारसंघ आहे, ते सुद्धा 100% मदत करतील. आणि अमोलदादांचा 1.5 जिल्हा परिषद गट इथे येतो. म्हणजे आमदारकीला ते मतदान यांना करतात आणि जिल्हा परिषदला त्यांना करतात. त्यामुळे आपण काळजी करू नका, आमच्यावर जी जबाबदारी टाकाल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही बोलावं अशी विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.